स्वामी समर्थ. एक आस एक विसावा, नित्य तुमचा चेहरा दिसावा. स्वामी, एक आस एक विसावा, नित्य तुमचा चेहरा दिसावा. तुमची आठवण न यावी असा एक क्षण नसावा. चराचरात आणि मनामनात फक्त स्वामी बसावा. चराचरात आणि मनामनात फक्त स्वामी बसावा. फक्त स्वामी बसावा. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे, जो नेहमीप्रमाणे तुम्हाला एक नवीन उमेद देऊन जाणारा आहे, नवीन एक प्रेरणा देऊन जाणारा आहे, त्यासोबतच स्वामींच्या अजून जवळ घेऊन जाणारा आहे. त्यामुळे आजचा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि कायमचे स्वामींचे होऊन जा. कारण या जगाच्या पाठीवर कोणाचाही भरोसा नाही. कोण कधी साथ देईल आणि कोण कधी आपल्याला लाथाडूनही जाईल. पण स्वामी एक असे आहे ज्यांचा एकदा की आपण हात पकडला तर आपण कितीही प्रयत्न केला तरीही ते मात्र आपला हात कधीही सोडत नाही. आणि चुकीच्या मार्गावर जरी आपण चाललो तरीही आपला कान पकडून आपल्याला ठिकाणावर आणतात. तर स्वामी भक्त हो, या सगळ्या गोष्टींवर तुमचाही विश्वास असेल, स्वामींचे तुम्हीही भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी आपल्याला कोणता संदेश देत आहे ते. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे जीवनाच्या वाटेवर तुझं असं कोणीच नसतं. जीवनाच्या वाटेवर तुझं असं कोणीच नसतं. खिसा भरलेला असला ना की अनोळखी लोक सुद्धा तुझ्यासोबत असतील. तुझा खिसा भरलेला असला ना तर अनोळखी लोक सुद्धा तुझ्यासोबत असतील. आणि खिसा रिकामा असला तुझा की तुझी माणसंही तुझी साथ सोडतील. तुझी माणसंही तुझी साथ सोडतील. कामापुरते हे जग सारे, काम झालं की फेकून देतील. स्वतःच्या स्वार्थासाठी हात पकडून नंतर घात देखील करतील. स्वतःसाठी गोड बोलून काम त्यांचं साधून घेतील. स्वतःसाठी गोड बोलून काम त्यांचं साधून घेतील. गरजेपुरता वापर करून तुझ्या भावनांचीही खेळतील. गरजेपुरता वापर करून तुझ्या भावनांचीही ते खेळतील. जीवनाच्या वाटेवर चालत असताना खरं तर कुणीच कुणाचं नसतं हे काही जण तुला वारंवार दाखवून देतील. गोड बोलून तुझी वाटणारी माणसं कालांतराने तुझाच काटा काढतील. कालांतराने तुझाच काटा काढतील. विश्वासघाताच्या ह्या जगात विश्वास कुणावर ठेवावा हे मात्र तुला समजत नाही. आणि कोण आपलं कोण परक हे तुला मात्र शेवटपर्यंत कळतच नाही. अरे तुझ्या आयुष्यात असंही एखादं नातं असावं, कितीही भांडणं झाली तरीही साथ मात्र न सोडणारं. एखादं नातं असं असावं जे वेळ पडताच कायम सोबत राहणारं. आयुष्यात असंही एक नातं असावं, होणारा त्रास न सांगताच ओळखणारं. जगाला दाखविण्यासाठी नव्हे तर मनापासून जपणारं. जगाला दाखविण्यासाठी नव्हे तर मनापासून जपणारं. आयुष्यात असंही एखादं नातं असावं, कितीही लांब असलं तरीही गरजेच्या वेळी धावून येणारं, वेळोवेळी साथ देणारं. आयुष्यात असंही एक नातं असावं, पैशाला कमी आणि माणुसकीला जपणारं. पैशाला कमी आणि माणुसकीला जपणारं. मनातील भावना शब्दाने नाही तर डोळ्यांवरूनच ओळखणारं. आयुष्यात असंही एक नातं असावं, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणारं. कोणतीही परिस्थिती आली तरीही खंबीरपणे सामोरं जाणारं. खंबीरपणे सामोरं जाणारं. अरे बाळा, ठाऊक आहे आम्हाला, कधी कधी तुझं असं कोणी असूनही नसल्यासारखं तुला वाटतं. एकटेपणाला जवळ करावंसं तुला वाटतं. सोबत सगळे असूनही ती नसल्यासारखीच वाटतात. मनातलं दुःख सारं तुला कोणाला तरी सांगावंसं वाटतं. पण मनातलं सांगण्यासाठी जवळ मात्र तुझ्या कोणीच नसतं. मनातला त्रास मनातच तुला ठेवावा लागतो. आणि एकट्यानेच तुला हा सगळा काही होणारा त्रास सहनही करावा लागतो. आयुष्यात अशा वेळेस मात्र अपेक्षा कुणाकडूनही करू नको. प्रत्येक संकटावर स्वतःचा मार्ग स्वतःला काढावा लागतो हे आताच लक्षात घे. आणि अशा परिस्थितीत तुझी साथ द्यायला कोणीही नसलं तरीही तुझी स्वामी माऊली मात्र तुझ्यासोबत कायम राहणार आहे हे मात्र कधीही विसरू नको. अरे
ज्याची नियती स्वच्छ आहे, ज्याचा हेतू शुद्ध आहे, अशा भक्ताची आम्ही कधीच साथ सोडत नाही. भलेही त्याचा रस्ता खडतर असू शकतो, पण या खडतर मार्गावर आम्ही स्वतः त्याला अलगदपणे उचलून घेतो आणि त्याच्या योग्य ठिकाणी नेऊनही ठेवतो. अरे हे आयुष्य आहे, हे असंच चालायचं. आयुष्य आहे असंच चालायचं. आनंदात जगता जगता कधीतरी दुःख येतच. दुःखाला देखील सामोरं जावं. हसता हसता अश्रूही येतात, अश्रूतही हसून पाहावं. अश्रूतही हसून पाहावं. संकटाला सामोरं जाता जाता जगालाही हरवून पाहावं. जगालाही हरवून पाहावं. आयुष्य हे असंच आहे. आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टीचाही आनंद शोधून पाहावा. आनंद शोधून पाहावा. अरे सकारात्मक असणं केव्हाही चांगलंच आहे. नकारात्मकता जेव्हा मनात प्रवेश करते तेव्हा सकारात्मकता आपोआप संपुष्टात येते. त्यामुळे नेहमी मनामध्ये सकारात्मक विचार रुजवायला शिकव. पण हो, कायमस्वरूपी सकारात्मक विचार काम करत नाही. अरे कधी कधी सकारात्मक राहण्यापेक्षा स्वीकारात्मक राहणं देखील गरजेचं असतं. जेव्हा तू स्वीकारात्मक दृष्टिकोन ठेवू लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने सकारात्मक विचारांची तुझ्याकडे आपोआप पावलं वळू लागतात. आणि एकदा की तू स्वीकारण्याची वृत्ती धरली तर सकारात्मक विचार तुझ्याकडे येतील. आणि जेव्हा तुझ्याकडे सकारात्मक विचार येतील तेव्हा तुझ्यात असलेली नकारात्मकता ही आपोआप संपुष्टात येईल आणि खऱ्या अर्थाने तू सुखाने आणि आनंदाने जगायला शिकशील. ज्या गोष्टी तू कधीही बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करायला शिक. तेव्हा तुला समाधान सापडणार आहे. आणि जेव्हा तुला समाधान सापडतं तेव्हा समाधानाच्या मागे मागे सुख हे आपोआपच गवसत जातं. आणि काळजी कशाची करतो? अरे आम्ही आहोत ना सदैव तुझ्यासोबत. आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही. वेळ कशीही येऊ दे, प्रसंग कसाही असू दे. आणि या जगाच्या पाठीवर तुझ्यासोबत कोणी असो किंवा नसो, पण तुझी ही स्वामी माऊली कायमच तुझ्या डोक्यावर सावलीप्रमाणे राहणार आहे आणि तुझी साथ सदैव देणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला खूप मोलाचा असा संदेश मिळालेला आहे. बऱ्याचदा जेव्हा आपले चांगले दिवस असतात किंवा आपलं सगळं काही व्यवस्थित चालतं तेव्हा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी असते. पण कधीतरी आपल्या वाट्याला एखादा दुःखाचा प्रसंग येतो, एखादा संकटाचा काळ येतो, तेव्हा मात्र ही गर्दी आपोआप हळूहळू कमी होते. आणि जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा खरं तर आपली साथ देणारे कोणीही नसतात. अगदी क्वचित बोटावर मोजणारे लोक आपल्यासोबत असतात. पण तेही नसतील तर मग आपण कुठे जावं, काय करावं हेच आपल्याला समजत नाही आणि तेव्हा खूप एकटेपणा जाणवतो. आणि अशी वेळ कुणावरही येऊ नये, परंतु अशी वेळ आल्यानंतर आपल्यासोबत जर कोणी असायला हवं ना तर ती आपली स्वामी माऊली आहे. त्यामुळे स्वामींना सुरुवातीपासून जर आपण आपलं मानलं, स्वामींची रोजच्या रोज सेवा केली आणि आपण कायमचे स्वामींची होऊन गेलो तर आपल्या वाट्याला ही वेळच येणार नाही. आणि कधी आपल्या कर्मांमुळे अशा वेळेला जर आपल्याला सामोरं जावं लागलं तर आपली माऊली सदैव आपला हात पकडून आपल्याला त्या अडचणीतून बाहेरही काढणार आहे. त्यामुळे अपेक्षा ह्या जगाकडून करण्यापेक्षा स्वामींकडून करा. स्वामी कधीही आपला अपेक्षाभंग होऊ देत नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रोजच्या रोज स्वामींचं मनन करत जा, स्वामींचं चिंतन करत जा आणि स्वामींचं सतत नामस्मरण करत जा. जी व्यक्ती सतत स्वामींच्या नामस्मरणात असते त्या व्यक्तीला कुठल्याही दुःखाची झळ पोहोचू शकत नाही. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.